विस्तार बातमीपत्र आणि बातमीपत्राच्या अगदी सुरुवातीला या क्षणाची एक मोठी बातमी ती म्हणजे 16 आमदार प्रकरणामध्ये ठाकरे गटाला घाई का? कारण अपात्रतेसाठी नरहरी झिरवळांना निवेदन दिलं गेलेलं होतं. निर्णय मीच घेणार. नार्वेकरांनी मात्र एका बाजूला ग्वाही दिलेली आहे. कुणाच्याही दबावाला आपण बळी पडणार नाही आणि लवकरच निकाल लागणार आहे आणि लवकरच घडामोडी देखील घडणार का यावरती देखील आपल्या सगळ्यांना लक्ष ठेवून राहावं लागणार आहे. 16 आमदार अन ठाकरे गटाला घाई. अपात्रतेसाठी विधानसभा उपाध्यक्षांना निवेदन. निर्णय मीच घेणार. नार्वेकरांची स्पष्टोक्ती. लवकरच निकाल, लवकरच घडामोडी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्याहून मुंबईत दाखल झाले. पण त्याआधी एक घडामोड घडली. शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं विधान भवनात उपाध्यक्षांची भेट घेतली. राहुल नार्वेकर अनुपस्थित असल्यानं विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे 79 पानांचं निवेदन देण्यात आलं. अध्यक्ष परदेशात असल्यानं उपाध्यक्षांनी निर्णय घेण्याची मागणी ठाकरे गटानं केली. सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांना पात्र किंवा अपात्र ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलाय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. लोकशाही पद्धतीनुसार आणि मान्य संविधानानुसार जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला त्या निर्णयानुसार लवकरात लवकर या आमदारांची हेअरिंग माननीय अध्यक्षांनी घ्यावी आणि त्याच्यावरती निर्णय द्यावा हीच आमची विनंती आहे. आणि लोकशाही पद्धतीमध्ये संविधानानुसार आजचं निवेदन आम्ही दिलेलं आहे आणि सतत लवकरात लवकर निर्णय घेण्याबाबतची मागणी करणं हा आमचा अधिकार आहे. ठाकरे गटानं विधानसभा उपाध्यक्षांकडे निवेदन सोपवल्यावर काही तासातच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर परदेश दौऱ्याहून मुंबईत दाखल झाले. त्यामुळे ठाकरे गटानं विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली निर्णय घेण्याची मागणी निकाली निघाली. तसंच राज्य सरकारनंही सुटकेचा श्वास घेतला. उपाध्यक्षांचे अधिकार किती असतात आणि काय असतात हे उपाध्यक्षांना अगदी चांगल्यारीत्या माहिती आहे. उपाध्यक्षांचे अधिकार हे केवळ विधानसभा अध्यक्षांचं कार्यालय रिक्त असतं. म्हणजे त्या पदावर ज्या वेळेला कोणाची नियुक्ती झाली नसते त्यावेळेला ते अधिकार उपाध्यक्षांकडे असतात. त्याच्या व्यतिरिक्त विधानसभा उपाध्यक्षांकडे अध्यक्षांचे कोणतेही अधिकार येत नाहीत. सुप्रीम कोर्टानं 16 आमदारांच्या अपात्रतेविषयी वेळेचं बंधन घातलेलं नाही. असं असताना ठाकरे गटाकडून लवकरात लवकर निर्णय घेण्यासाठी दबाव टाकला जातोय. या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्र्यांनी विरोधकांना चांगलंच सुनावलंय. विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत हे एक निष्णांत वकील आहेत, कायदा समजणारे आहेत, वर्षानुवर्ष प्रॅक्टिस केलेले आहेत. ते कुठलंही बेकायदेशीर काम करणार नाही. स्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयाने रिझनेबल टाइम म्हटलेला आहे. रिझनेबल टाइमचा अर्थ जो आहे तो देखील स्पष्टपणे अध्यक्षांना समजतो. त्यामुळे ते योग्य प्रकारचा निर्णय घेतील. पण मला विश्वास आहे कोणी किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला तरी अध्यक्ष दबावाला मात्र बळी पडणार नाही. 16 आमदारांच्या अपात्रतेसाठी ठाकरे गटाने चांगलीच खेळी केली होती. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुंबईत येऊन ती खेळी निष्प्रभ केली. आता हे राजकारण कोणतं वळण घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.